अशा पद्धतीची सुंदर अशी लटकन कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, याची बॅक साईड आणि याची फ्रंट साईड पण बघा, अतिशय सुंदर असा लुक येतो या लटकनला आणि अतिशय कमीत कमी वेळामध्ये ही लटकन तयार होते। इथे मी 2 चौरस घेतलेले आहेत, त्यात एकाची लांबी आणि रुंदी 4.5 बाय 4.5 आहे आणि दुसरा चौरस जो आहे तो 4 बाय 4 लांबी आणि रुंदीचा आहे। तर बघा, हे 2 असे चौकोन मी घेतलेले आहेत। तर हे चौकोनी कापड आपल्याला अशा पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे। परत एकदा असं फोल्ड करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने दुसराही चौरस आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि बघा, आता आपल्याला हे जो पर्पल कलरचा जो स्क्वेअर आहे तो आता जो फोल्ड केलेला आहे तिथे आपल्याला या पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतरला आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे। लेस लावताना पूर्ण मी टोकापासून लेस लावत नाही आहे, तर मी तिथे पर्पल कपडा शो होईल या पद्धतीने लेस लावत आहे। पूर्ण बॉर्डरला लेस लावत नाही आहे मी, कारण खालती येलो कलरचा कपडा असल्यामुळे कलर कॉम्बिनेशन छान दिसण्यासाठी मी इथं थोडे जागा सोडलेली आहे। लेस थोडी वरच्या बाजूने मी लावलेली आहे। अशा पद्धतीने लेस लावल्यामुळे आपल्याला कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, कारण लेसचा कलरही गोल्डन असल्यामुळं ते मॅच होऊन जाईल। तर बघा, या पद्धतीने आपल्याला याच्यावर ठेवून शिवून घ्यायचं आहे। धागे जे असतील ते कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला याला दोरी अशी अटॅच करून घ्यायची। अगोदर इथं शिवून घ्यायची दोरी, कारण कधी आपण लटकन पलटी करताना ती दोरी निघू नये म्हणून। दोरी अशा पद्धतीने स्टिच करून झालेला आपल्याला हा भाग इकडे दुमडायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला ते भाग दुमडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। कापड जाड झाल्यामुळे शिलाई थोडी व्यवस्थित येत नाही आहे, पण तुम्ही हळूवार शिलाई करून घ्या। परत याला एकदा फोल्ड करायचं आणि इथं सुद्धा हे कापड जाड झाल्यामुळे शिलाई करताना थोडंसं आपल्याला दाब उचलून घ्यायचं आहे आणि लॉक शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लटकन पलटी करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आपण हे पलटी केलेलं आहे। यासाठी आपण अगोदर दोरी अटॅच केली होती, का तर असं खेचताना दोरी तुटली जाऊ नये म्हणून, निघू नये शिलाईमधून म्हणून। बघा, त्यानंतर असे 2 कलरचे मी कपडे घेतलेले आहेत स्क्वेअर आणि त्याला फोल्ड करून घेतलं आहे आणि त्याच्या साईडने मी असं शिवून घेते। अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन दिसतं हे आणि असा गोंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याच्यासाठी। बघा, अतिशय कमीत कमी वेळामध्ये ही लटकन आपली तयार होते आणि अतिशय सुंदर लुक असा या लटकनचा येतो। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।